यहाँ के जो नाले हैं, इनकी जो गंदगी है और गंदगी से जो होने वाले प्रॉब्लम्स है, इसकी जिम्मेदारी आखिर किसकी है, ये सब जानते हैं आगे के इन वीडियोस में, जो कि हमारा मुद्दा टीम ने हमने सर्च किया कि कहाँ कितनी गंदगी है। और जब हमने सवाल किया सामने कुछ ऑफिस में जाके, तो उनका जवाब क्या मिला देख सकते हैं आगे आप इन वीडियोस में। जैसे ये आप देख सकते हैं, कुत्ता है, ऐसे आवारा कुत्ते बहुत सारे घूमते रहते हैं और एक उसमें से ही नीचे गिर गया। अभी कुछ घंटे पहले 9 बजे तक, सुबह 9 बजे तक ऊपर दिख रहा था। अभी तो हाल ये है कि वो ऊपर भी नहीं दिख रहा है, पता नहीं कहाँ है। ये जो यहाँ के रहते नागरिक है, ये उसे ढूंढ रहे हैं ताकि वो सड़े ना, उसमें से गंदगी बाहर आके इन लोगों को तकलीफ ना हो। आप देख सकते हो, देखिए यहाँ से पानी भी आता है, ये पानी देखिए, लीकेज पानी देखिए, शायद पीने का पानी का कुछ सिस्टम रहेगा। और ये नाला पीने का पानी देखिए, ये नाला, यहाँ पे गंदगी है, ये पीने का पानी, जहाँ से पीने का पानी सब आम जनता को जाता है। उसमें हाल ये है नाले में कि जिस तरीके से कोई इंसान चल भी नहीं सकता। देख सकते हैं आप, यहाँ पे ये पूरा रहवासी है, पूरे यहाँ पे रहवासी रहते हैं और उन लोग को ये दिक्कत है जिसका कोई भी यहाँ पे कारण केंद्र है। तो सीधी बात इनसे कर ऍक्च्युली मी आता इथे पूर्ण ते सर्च करतच आले, खूप घाण तुम्ही शूटिंग नाही करू शकत। नाही तुम्ही ऐका माझं, मी ज्या पद्धतीने रस्त्यावरून पुरा सर्वे तुमच्याकडे आता मला ही दखल घ्यायची आहे माझी, मला ही एक म्हणजे रिक्वेस्ट मला किंवा माझा प्रॉब्लेम म्हणा, हा मी तुमच्याशी आता डिस्कस करण्यासाठी आली आहे। आणि त्यामुळे आता माझं चॅनल आहे, तर माझ्या चॅनलवर मी टाकणार ही गोष्ट, काय तर इतकं घाण दिसलंय मला, इतकी हलगर्जीपणा दिसलाय रस्त्यामध्ये की तिथे वायरी, या इलेक्ट्रिकच्या वायरी, त्याला संबंधित खाते आहे, तिथं जाऊन तिथचा प्रश्न मांडावा लागेल, त्यांना सांगावं लागेल किंवा असा प्रश्न आहे, त्याच्याकडे बघण्याचं काय हे काम कुणाचं आहे, हे तुमचं म्हणणं आहे। आणि ते तुम्हाला तिथे वार्ड ऑफिसरच्या तिथेच मांडावं लागेल। हे आम्ही सब डिव्हिजन आहे। आज मी इथे संचालन केंद्रामध्ये आले आहे, मलिन संचालन केंद्रामध्ये आली होती आणि इथे जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला तर त्यांचं म्हणणं आहे हे त्यांचं काम नाही, हे एलवाडचं काम आहे आणि एलवाड ऑफिसमध्ये जाऊन हे प्रश्न केले पाहिजे ना, त्यांना त्यांचं काम फक्त कंपाऊंडशी संदर्भित असेल असं त्यांचं म्हणणं आहे। ओन्ली कंपाऊंडशी संदर्भित येणारं जे पाणी आहे, बाहेरून येणारं जे पाणी आहे ते आम्ही त्याची हे लावतो, विल्हेवाट लावतो। तुम्ही बाहेर रस्त्यावरच्या ह्याच्यासाठी आमचे अधिकारच नाही। मी अडचणी जाणून घेतल्या, त्या विषयावर याच्याशी चर्चा करण्यात आली आहे, पण इथे त्यांचं म्हणणं आहे की ते फक्त कंपाऊंड पर्यंत मर्यादित आहे आणि या सेक्शनचं काम फक्त एलवाड बघू शकतो। सर आपलं नाव सांगू शकता फक्त? नाव कसं सांगू? महानगरपालिकेचा एक कर्मचारी तुमचं काहीतरी नाव असेल, कर्मचारी आहे तर तुम्ही नाव सांगा फक्त। नाव कसं सांगू? तुमचं जे नाव आहे ते सांगा सर, तुमचं जे नाव आहे आम्ही एक कर्मचारी आहोत, आम्हाला एक कामाचं लिमिट आहे, त्या लिमिट पर्यंतच काम करू शकतो। तुम्हाला माहिती हवी असती, तुम्ही अनधिकृतपणे आलात आहे तरी सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली, तुमचं चालेल, तुम्ही डायरेक्ट आलात, त्यांना सांगितलं 10 फुटाच्या जे खाली आहे ना सांडपाणी आहे त्याची आम्ही हे करू शकतो, ओपन नाल्याचं काम आम्ही नाही बघू शकत, हे आमच्या अधिकारात नाही। ते तुम्हाला वार्ड मध्ये जे खातं आहे तिथं आल्यानंतर तुम्हाला त्याची माहिती देतील किंवा त्या संबंधित माहिती घेतली आहे, पण त्यांचं म्हणणं असं आहे की हे फक्त एलवाड मधूनच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। मी त्यांना नाव विचारलं, जैसे आप देख सकते हैं ये पंपिंग अभी बंद है, जो कि नालियों में का पंपिंग करते हैं वो बंद है, यहाँ पे अभी ये कार्यरत नहीं है। इसका जो है पूरा कॉन्ट्रैक्ट दिया हुआ है घाटों पर और यहाँ पे बस ये ऑफिस संभालने के लिए कर्मचारी बैठे हुए ताकि इनका कॉन्ट्रैक्ट और कहीं चले ना जाए, ये बाद में इनका ही मिले, यानी कुर्ला वालों को मिले। जो कुर्ला वाले कर्मचारी है इनका काम है ये, इनका समझ लो इनका काम काज बचाना। ऑफिस बहुत बड़ा है, मुझे दिख रहा है, बहुत सारा है, फैसिलिटीज है, बस सब कुछ क्लोज है, इसके लिए यहाँ पे घाटकोपर से कोई आता नहीं है ना कोई देखता है। मुंबई महानगरपालिका मलिन सारण केंद्र ब्राह्मणवाडी पूर्णा, जिथे मलिनचं काम केलं जात नाही असं त्या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे। गेल्या 2 ते 3 वर्षापासून हे बंद आहे, पण ऑफिस चालू आहे, ऑफिस चालू आहे ॲज अ सेक्युरिटी आपला जॉब सांभाळणे, ॲज अ सेक्युरिटी आपला जॉब सांभाळणे।